मंडळी नमस्कार. मी आबा माळकर लक्षवेध मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आजच्या दिवसाचे पुन्हा एकदा मानकरी ठरले आहेत ते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आज देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीला म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडीला अक्षरशः घाम फोडला. इतकंच नाही मित्रांनो, तर त्यांचे दात त्यांच्या घशात फडणवीस यांनी घातले. मागच्या काही दिवसांपासून कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून राज्यात प्रचंड गोंधळ सुरू आहे. सगळ्या ठिकाणी म्हणजे सगळ्या सरकारी खात्यांमध्ये कंत्राटी भरती करण्यात येते असा आरोप मवियाकडून, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून होत आहे. अर्थात शरद पवार यांचा त्याला पाठिंबा आहे आणि शरद पवारही बोलण्यातून मधून मधून रोहित पवार यांना पुश करत असतात. असं असताना एक मोठं वातावरण सरकारच्या विरोधात उभं करायचं होतं. त्यातही रोहित पवार हे युवा नेते म्हणून आपल्यालाच राज्यातल्या तरुणांची कशी काळजी आहे, त्यांचा विकास कसा व्हायला पाहिजे, हे मागच्या काही दिवसांपासून सातत्याने बोलतात. हे रोहित पवार राज्य सरकारवर टीका करतात, अजितदादांवर टीका करतात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करतात. पण कदाचित ते विसरले असतील की हातात सबळ पुरावे नसतील तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणं योग्य नसतं. कारण अशा निर्णायक क्षणी देवेंद्र फडणवीस पुरावे फेकून मारतात आणि मग तोंडघशी पडावं लागतं. आता नेमकं तसंच झालंय. हे सरकार सर्व गोष्टींचं खासगीकरण करायला निघालंय असा आरोप रोहित पवार आणि अनेक विरोधकांनी केलेला होता. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चक्क पत्रकार परिषद घेतली आणि देवेंद्र फडणवीस ज्या वेळेस पत्रकार परिषद घेतात त्यावेळेस ते मोठा बॉम्बस्फोट करतात हे आपण आतापर्यंत जाणू नये. देवेंद्र फडणवीस हे जोपर्यंत गप्प असतात तोपर्यंत गप्प असतात, पण जेव्हा पाणी डोक्यावरून जायला लागतं त्यावेळेस फडणवीसांना नाईलाज एक होतो आणि मग ते एक मोठा बॉम्ब फोडून टाकतात आणि आज नेमकं त्यांनी तसंच केलेलं. देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, कंत्राटी भरतीचा निर्णय हा काँग्रेस सरकारचा होता. नंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी भरती करण्याचं धोरण स्वीकारलं होतं आणि तसा जी आरही काढला होता. मात्र आम्ही तो जी आर रद्द करत आहोत. त्यांचं धोरण हे आमच्या सरकारचं धोरण असू शकत नाही. हे ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं त्यावेळेस पुरावा म्हणून तो जी आरच दाखवला. आता मित्रांनो, आहे की नाही गंमत? हे सरकार खासगीकरण करतंय, हे सरकार सगळ्या गोष्टी अ, आता सरकारी खात्यातून नाहीतर कंपनीकडून घेणार आहेत वगैरे वगैरे काय काय बोललं गेलं आणि राज्यातल्या तरुणांचे तारणहार पोषणहार आम्हीच आहोत हे बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला. पण ही सगळी इमारत खोट्या पायावर उभी होती आणि आज देवेंद्र फडणवीस यांनी एक फुंकर मारली आणि ही इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. मित्र, देवेंद्र फडणवीस या पत्रकार परिषदेत त्यांनी अक्षरशः मविया सरकारची पिसं काढली. इतकंच नाही तर ठाकरे, पवार गट आणि काँग्रेसला त्यांनी जबरदस्त टार्गेट केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाकरे, पवार गट आणि काँग्रेसकडून कंत्राटी भरतीबाबत आरोप केले जात होते. आमच्या सरकारवर आरोप केले जात होते. कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय सुशील कुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतला.
शिक्षण विभागात कंत्राटी भरती करण्याचा निर्णय तो होता. त्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना 3 GR निघाले. त्यात शिक्षण पदापासून विविध पदांवर कंत्राटावर लोकांना घ्यायची तरतूद करण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना, पृथ्वीराज चव्हाण मित्रांनो, हे पृथ्वीराज चव्हाण आजही म्हणजे अगदी कालपर्यंत भाजप हे कसं खासगीकरण करतंय, भाजप हे कसं स्वतःची पोती भरतायत वगैरे काय काय बोलत होते. पण हे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कंत्राटी भरतीचे 3 GR निघाले होते. आणि हे GR त्याची पूर्तता करण्याची सुरुवातही झाली होती. यावेळेस म्हणजे या पत्रकार परिषदेत मित्रांनो, फडणवीस यांनी पुरावा म्हणून उद्धव ठाकरे सरकारने कंत्राटी भरतीबाबत काढलेला GRच पत्रकारांना दिला. आता मित्रांनो, एक अडचण अशी असते की भाजपचे देवेंद्र फडणवीस असतील किंवा किरीट सोमय्या असतील, ते वायफळ बोलत नाही तो. नाहीतर जी मीडिया जी नेहमीच भाजपच्या विरोधात आहे, भाजप कुठे अडचणीत सापडला हे बघते, ती मीडिया यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. काहीतरी खोटं बोलतात असं खोटंच सांगून ते मोकळे होतील. पण देवेंद्र फडणवीस असतील किंवा किरीट सोमय्या असतील, हे पुरावा म्हणून कागद देतात. आणि कागद समोर असल्यावर तुम्ही खोटं बोलताय असं बोलण्याची कोणाची तरी हिंमत होईल का? नाही ना. मग यावेळेसही मीडियाची ती हिंमत झाली नाही. मंडळी, त्या पत्रकार परिषदेत पुढे जाऊन देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2014 मध्ये फॅसिलिटी मॅनेजरला एम्प्लॉय केलं गेलं. फॅसिलिटी मॅनेजर कोणतरी होतं, त्याला घेतलं गेलं. त्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना त्या सरकारने एक धोरण म्हणून त्याला स्वीकारलं. म्हणजे 2014 मध्ये फॅसिलिटी मॅनेजर हा आला सरकारमध्ये आणि मग सरकारने त्याला धोरण म्हणून स्वीकारलं. त्यानंतर फॅसिलिटी मॅनेजरचा टेंडर काढण्याचा निर्णय घेतला. त्याची मान्यता उद्धव ठाकरे यांनी दिली, देवेंद्र फडणवीस नाही, एकनाथ शिंदे नाही, अजित पवार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्याची मान्यता दिली, त्यावर त्यांची सही आहे. ही प्रक्रिया त्यांच्या काळात झाली. जेव्हा आमचं सरकार आलं तेव्हा आमच्या कॅबिनेट समोर हा प्रस्ताव आला, तेव्हा मीच सांगितलं याचे रेट कमी करा. 25 ते 30% रेट जास्त आहेत, त्यामुळे हे रेट कमी केले पाहिजे असं मी म्हटलं. मी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. आणि त्यानंतर 25 ते 30 रेट कमी केला, हे अर्थातच देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र या कंत्राटी भरतीचे टेंडर आम्हीच काढलं या पद्धतीने हे तिन्ही पक्ष आता सध्या संभ्रम निर्माण करत आहे. मी विधानसभेतही सांगितलं हे पाप त्यांचं आहे, आमचं नाही. आणि मी आमच्या मुख्यमंत्र्यांशी, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि मागच्या सरकारचं धोरण आम्ही धोरण म्हणून का स्वीकारावं असा प्रश्न उपस्थित केल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांचं धोरण होतं, त्यामुळे आज GR रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. तसेच इतर भागांना पद भरण्याचा असलेला अधिकार कायम ठेवलाय, पण धोरण म्हणून फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या संस्थांना एकत्रित काम देण्याचं काम करणार नाही, हेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं. हे आमचं पाप नाही, हे आघाडी सरकारचं पाप आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मंडळी, देवेंद्र फडणवीस यांची ही पत्रकार परिषद म्हणजे अक्षरशः एक ऍटम बॉम्ब होता. मागच्या काही दिवसांपासून या कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होता. आणि त्यात अर्थातच आघाडीवर होते मविया आघाडीचे नेते, ते काहीही खोटं नाटं सांगून
हे सरकार कसं आता खाजगीकरण करणार आहे, सगळं विकून टाकणार आहे, इथपर्यंत बोललं जात होतं. पण आज देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अक्षरशः उग्र केलं. हे तुमच्या काळातलंच पाप आहे, तुम्ही ते करणार होतात आणि आता आमच्या माती मारू नका, असं देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं. आणि आज मित्रांनो, अशी परिस्थिती आहे की ह्या जी आर रद्द झालेला. मंडळी, त्यांचे दात त्यांच्याच घशात. देवेंद्र फडणवीस यांनी फोडला आघाडीला घाम. मंडळी, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉन मात्र जरूर दाबा. धन्यवाद.